नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि असते या मालिकेतील आज हा 29वा भाग. पुस्तकाचं मी अभिवाचन करतो आणि त्यात मध्ये माझ्या नंतरच्या काही घटनांची भरी घालतोय. मागच्या भागात आपण सिकॉम आणि म्हणजे मखारे यांच्याकडे कसे शेअर्स गेले आणि तर त्यातले काही सिकॉमला कसे दिले गेले हे आपण बघितलं. आणि तेव्हा मी एक असं मत मांडलं होतं की या व्यवहारातून मखारे यांना ठोक प्रमाणात शेअर देताना बँकेची व त्यांची काही सहमत झाली होती हे स्पष्टच होते. अर्थात अशा सहमतीचा बँकेने भावी काळात सदैव ठाम इन्कारच केला असला तरी तो यामुळे लंगडा पडतो. या व्यवहारामुळे बँकेच्या एकूण भागभांडवलापैकी मखारे यांकडे किमान 11% व सिकॉमकडे 10% होल्डिंग झाले ही वस्तुस्थिती आहे व तिच्यातच 2000 साली उडालेल्या संघर्षाची बीजे आहेत असं मी लिहिलं होतं. आता थोडा पुस्तकाचा क्रम सोडून आपण पुढे जाऊया. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरती अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यात बहुतेक त्यातल्या निवडक प्रतिक्रिया मी पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत समाविष्ट केल्या. बहुतेकांनी पुस्तकाचं कौतुक केलं तर काहींनी थोडा त्यातल्या काही गोष्टींना विरोधी दाखवला होता की असहमत दाखवली होती. महत्त्वाची प्रतिक्रिया PN जोशी यांची होती, जेव्हा ते जे चेअरमन होते 90 ते 2000पर्यंतचे. त्यांच्या त्या प्रतिक्रियेतला काही भाग मी आज मुद्दाम वाचून दाखवतो, कारण शेवटी हा सगळ्याचा हेतू या अभिवाचनाचा माहिती व्हावी, काही दोष झाले असतील तर ते टाळले जावेत हा असा आहे. त्यामुळे माझी आत्मप्रौढी करण्याचा नाही हे मी आधीच स्पष्ट केलं होतं, पण तरीही काही लोकांना तसं वाटलं. अर्थात प्रत्येकाला आपलं मत बनवायचा अधिकार आहे आणि त्यामुळे PN जोशींची प्रतिक्रिया या विषयावरची त्या पत्रातली आधी वाचतो मी आणि त्यावर काही मत मांडायचं काही ठरवलं नंतर, पण आता ह्या इथेच ती वाचणं आवश्यक आहे असं मला वाटतं, म्हणून थोडा कालानुक्रम बाजूला ठेवून मीच वाचतो ती. PN जोशी म्हणजे पत्र लिहिले त्यातला ह्या संबंधित हे वाचतो. 1996 हीरक महोत्सव प्रसंगी बँकेने सविता भावे यांनी लिहिलेल्या बँकिंग ऑन ट्रॅडिशन हा इतिहास प्रसिद्ध केला होता. त्यानंतर झालेल्या नाट्यमय घटनांचे प्रसंग गोडबोले यांनी कुशलतेने मांडले आहेत. तरीसुद्धा या पुस्तकात काही त्रुटी राहिल्या आहेत. बँकिंग क्षेत्रात वेळोवेळी जे धोरणात्मक बदल होत गेले व त्या परिस्थितीला युनायटेड कशी सामोरी गेली याचे मनोज्ञ विश्लेषण पुस्तकात दिसत नाही. बँकेच्या स्थापनेच्या वेळी 1936 बँकिंग कायदा अस्तित्वात नव्हता आणि रिझर्व्ह बँक जन्माला येऊन 2च वर्षे झाली होती. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट औद्योगिकरण असल्याने बँकांनी उद्योगांना मोठ्या प्रमाणात कर्ज असे दंडक होते. 1969च्या राष्ट्रीयकरणानंतर ग्रामीण भाग व शेती क्षेत्रावर भर देण्यात आला आणि 1991 नंतर जागतिकीकरण व उदारीकरणाचा नारा व टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या अभूतपूर्व क्रांतीमुळे आर्थिक क्षेत्र ढवळून निघाले. या सर्व कालखंडामध्ये युनायटेड खंबीरपणे आपुलकी सेवा देत कशी भरली याचे समर्पक वर्णन त्यात आलेले नाही. आता आले काही आपण वाचकाने ठरवं. आता मखारे यांच्याबद्दल जोशीसाहेब काय म्हणतात ते पाहूया आपण. 1993-94च्या सुमारास खाजगी क्षेत्रात बँका उघडण्यास परवानगी मिळाली, परंतु त्यासाठी कमीत कमी 100 कोटी रुपयांचे भांडवल आणण्याची अट होती. त्यावेळी काही तज्ज्ञ लोकांनी ₹100 कोटी उभे करण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या 26 खाजगी क्षेत्रातील बँकांचे भागभांडवल नगण्य असल्याने जास्त किंमत ते घेऊन खरेदी केल्यास 30-40 कोटीमध्ये खाजगी बँक त्या शाखा व स्टाफ मिळेल असा दावा केला. त्याच्यावर जोरदार चर्चासत्र, वर्तमानपत्रातून लिखाण सुरू झाले. मार्केटमधील दलाल लोकांनी खाजगी बँकेकडे नजर वळवली. मखारे ग्रुपने युनायटेड शेअर्स वेगवेगळ्या सत्रांवर खरेदी करण्यास सुरुवात केली. नवीन बँक काढणाऱ्या लोकांकडून आपल्याला भरघोस किंमत मिळेल आणि फायदाच फायदा होईल त्यांचे साधे गणित होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. केरळ व तामिळनाडू येथील काही बँकांमध्ये असेच प्रकार घडत होते. गोडबोले यांनी मखारे यांच्याकडील शेअर्सबद्दल केलेली मीमांसा वास्तवाशी धरून नाही. ती गल्लीबोळातील लढवलेले तर्कवितर्क, स्टाफमधील काही लोकांनी रंगवलेल्या रंजक गोष्टी, मखारे यांनी दिलेली एकांगी माहिती याच्यावर आधारित वाटते. ती चिकित्सा निष्कारण संचालक मंडळावर अन्याय करणारी आहे. राईस इश्यूवेळी संचालकांनी मखारेंना शेअर्स दिले हे सत्य आहे. ते 5% होते. मखारे ग्रुपकडे 15 ते 18% शेअर्स तो म्हणत असल्यास मार्केटमधून तो घेत होता हे उघड आहे. वेगवेगळ्या 17-18 नावावर शेअर्स असल्यामुळे कायद्याने आडकाठी नव्हती. संचालक मंडळाने सेबीच्या नियमाप्रमाणे हा अधिकार वापरला होता. त्यात गैर काही नव्हते. म्हणजे 5% शेअर दिले त्यामध्ये. त्याचवेळी सिकॉम व एस कुमार हे शेअर घेण्यास तयार होते. त्यामुळे शेअर्स घेऊन मखारे यांनी बँकेवर मेहरबानी केली आणि त्यासाठी संचालकांनी काही गुप्त अंडरस्टँडिंग होते हे आरोप बिनबुडाचे आहेत. संचालक मंडळांनी ते 5% शेअर्स नंतर मखारेकडून सिकॉमला दिले
तरीसुद्धा मखारे त्यांच्याकडे 13 ते 14% शेअर्स होते. याचा अर्थ त्याने मार्केटमधून मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री चालू ठेवली होती. दुर्दैवाने या विषयावर बँकेच्या वॉचमनपासून उच्च अधिकाऱ्यापर्यंत जवळजवळ सर्वजण रसाळ चर्चा करत गूढतेचे आवरण देत आणि संशयी वातावरण निर्मितीला हातभार लावला आणि वास्तवाचा विपर्यास झाला. मखारिया हा बँकेचा फार जुना ग्राहक. स्टाफमधील सर्व थरावर त्याच्या ओळखी होत्या. त्याला या सर्व बातम्या समजत असत. त्याने त्याचा फायदा उचलायचे ठरवून बँकेच्या मंत्रीला धावून आल्याचा कांगावा सुरू केला. अरुण गोडबोले यांच्यासारखी सुज्ञ आणि चाणक्य व्यक्ती या डावाला बळी पडली याचे आश्चर्य वाटते, असं जोशीसाहेब म्हणतात. एकंदरीत संचालक मंडळावर गोडबोल्यांचा राग दिसतो. त्यांना विचारून संचालक सल्ला घेत नव्हते म्हणून काही ठिकाणी पृष्ठ 109 व 119 त्रागा केला पण आढळतो. त्याला आत्मप्रौढीचा वास येतो. त्याचप्रमाणे स्वतः निस्वार्थ, आपले वडील निस्वार्थाची बिरुदावली लावून घेणे विचित्र वाटते. एक गोष्ट आवर्जून नमूद केली पाहिजे की युनायटेडचे संचालक अगदी सतीश मराठेंच्या काळातसुद्धा निस्वार्थ बुद्धीने काम करत होते. म्हणूनच बँक भरभराटीस येत असताना काळात जेव्हा 2-3 उच्च अधिकारी मोहाला बळी पडले तेव्हा अशी कीड आपल्या बँकेत नको म्हणून त्यांना तडकाफडकी बँकेतून काढून टाकण्याचा निर्णय ते घेऊ शकले. आपल्या शेजारची बँक म्हणजे बँक ऑफ कराड एका स्वार्थी व मतलबी संचालकाच्या कारभारामुळे 1992 बुडाली. अन्य काही खाजगी बँकातील भांगडी प्रायव्हेट सेक्टर बँक्स असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळे मला अवगत होत्या. आपल्या बँकेत हे बालन नसल्याने मी रिझर्व्ह बँकेत ताठ मानाने जात असे, असे पेन जोशी म्हणतात. लाभांश 22% असताना राईट इश्यूवर ₹30 प्रीमियम घेणे चुकीचे होते असे गोडबोले यांनी केलेले विधान आश्चर्यकारक आहे. प्रीमियम कंपनीच्या उज्ज्वल भवितव्यावर ठरवले जाते. प्रगत राष्ट्रात जवळजवळ 50% कंपन्या लाभांश न देता रिझर्व्हमध्ये नफा जमा करून भांडवल व आर्थिक सक्षमता वाढवतात. त्यामुळे मार्केटमध्ये किंमत वाढून भागधारकांचा फायदा होतो. एखाद्या IPO राईट इश्यू प्रीमियम हे भूतकाळावर नव्हे तर भविष्यकाळावर अवलंबून असतो. 1995 ते 2000 पर्यंत जबरदस्त मंदीची लाट आली. अनेक दिग्गज मेटाकुटीला आले. व्याजदर आसमानास भिडले. हजारो फायनान्स कंपन्या रसातळाला गेल्या. युनायटेडच्या राईट इश्यूवर त्याचा परिणाम झाला. अनेक बँका व कंपन्यांच्या बाबतीत असेच घडले. त्या संचालकांना दोष देण्यासारखे काही नाही. आता इथं मी त्यांचा प्रतिवाद केला नाही कारण प्रतिवाद करण्यासारख्या गोष्टी माझ्याकडे आहेत, पण वादविवाद करण्यामध्ये मला मुळातच रस नाही. मी माझ्या मतं मांडली तर त्याला पुरेसं माझ्याकडे काहीतरी पाठबळ होतं आणि त्या प्रतिक्रिया सगळ्याला झाल्यानंतर मी शेवटी एक पॅरेग्राफ लिहिला आहे, तो सांगतो. या सर्व प्रतिक्रियातून व्यक्त झालेल्या काही मुद्द्यांचा परामर्श घेऊन त्याचा सहजपणे सक्षम प्रतिवाद करणे शक्य आहे. मात्र तसे करण्याचे मी येथे जाणीवपूर्वक टाळले आहे. आलेल्या अन्य प्रतिक्रियामध्ये बँकेच्या काही उच्च पदस्थावर गंभीर आरोपही केले गेले होते. त्या प्रतिक्रिया मी या पुस्तकात समाविष्ट केल्या नाहीत. अशा वादविवादाला शेवट नसतो हीच या नोंदीमागील माझी भूमिका आहे. वाचक सुज्ञ असतात व ते योग्य निष्कर्ष काढत असतात अशी माझी परिपक्व धारणा आहे. एकूणात भावी काळासाठी योग्य तो धडा बँकिंग क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी घ्यावा हाच या लेखनावरील मुख्य हेतू आहे. आपल्यासमोर मी मांडले, आपण त्या योग्य तो निष्कर्ष काढू शकता. जोशींच्या पत्रात आणखीन 2-3 उल्लेख आहेत, त्याचा मी त्यावेळी उल्लेख मुद्दाम करेन कारण जोशीसाहेब जवळजवळ 10 वर्ष चेअरमन होते आणि त्यामुळे अर्थातच त्यांची माहिती किंवा मतं ही महत्त्वाची आहेत असं मला वाटतं. असो, आता आपण पुस्तकाचा भाग सुरू करूया. दरम्यान संचालक मंडळातील विविध घडामोडी अर्थात शांतता व सुसूत्रेने घडत होत्या. 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 18 जून 1994 रोजी श्रीराम गोगटे तर मार्च 1995 मध्ये श्रीकांत जोशी संचालक पदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतरही त्यांचा संचालकांशी संपर्क होता. संचालकही गरज पडेल तेव्हा त्यांच्याशी सल्लामसलत करीत असत. तेव्हाच 8 वर्षाच्या संचालक पदाच्या कालमर्यादेवर पुन्हा विचार करण्यात आला. त्या नियमाच्या मागील मूळ उद्देश शब्दभोवताना त्यात सलग 8 वर्षे असा तो झालेला होता याचा कायदेशीर काढला गेला. तर 8 वर्षानंतर मध्यंतरी 1 दिवसाचाही खंड पडला तर पुन्हा संचालक होण्यास प्रत्यवाय नाही असा अर्थ निघत होता. नैतिकतेच्या निकषावर असा अर्थ काढावा का हे वेगळे, पण कायद्याच्या भाषेत ते चुकीचे नव्हते. त्या दोघांनी उर्वरित संचालकांना आग्रह केला की यांनाच पुन्हा विचार यासंबंधी मी अनभिज्ञ आहे, पण याचा आधार घेऊन 2.5 वर्षाच्या खंडानंतर 18 जानेवारी 1997 रोजी श्रीराम गोगटे तर 2.25 वर्षांच्या ब्रेकनंतर 13 नोव्हेंबर 1997 रोजी श्रीकांत जोशी असे दोघांनाही संचालक म्हणून
पुन्हा स्वीकृतीच्या मार्गाने संचालक मंडळावर घेण्यात आले. श्रीराम गोगटे 2001 पर्यंत तर श्रीकांत जोशी 3 मे 2005 पर्यंत त्या पदावर कार्यरत होते. 94 साली आलेल्या 8 वर्षाच्या मर्यादेनंतर कायदेशीर मात करून 84 ते 2006 या कालावधीत जास्तीत जास्त काळ म्हणजे प्रत्येकी सुमारे 11 ते 15 वर्षे त्यांनी संचालक पदावर आपले बँकेला योगदान दिले. अशी 97-98 मधील महत्त्वाची घटनास्थळ नोंदवणे अतिशय गरजेचे आहे. महाराष्ट्रात तेव्हा खाजगी क्षेत्रातील फक्त 4च बँका कार्यरत होत्या. खाजगी म्हणजे सहकारी नसून कंपनी कायद्याखाली नोंदवलेल्या, सहकार्य कायद्याखाली काही नियंत्रण नसलेल्या आणि पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या बँका. त्यातील युनायटेड वेस्टर्न ही सर्वात मोठी, त्यानंतर सांगलीची सांगली बँक, नंतर कोल्हापूरची रत्नाकर बँक व त्या सर्वांहून लहान कुरुंदवाडची गणेश बँक ऑफ कुरुंदवाड. 1991 साली सुरू झालेल्या जागतिकीकरणाच्या वाटोळीने आता जोर धरला होता. नवीन बलाढ्य बँका खाजगी क्षेत्रात सुरू झाल्या होत्या आणि भावी काळात परदेशी बँका येण्याची चिन्हे दिसू लागली होती. आंतरराष्ट्रीय बँकिंग विषयावर NPA नॉर्म्स, कॅपिटल ॲडिक्वसी याशिवाय पुढे जाता येणार नव्हते. या सगळ्या त्या 4 बँकासारख्या त्यामध्ये छोट्या बँकांचा निभाव कसा लागेल याचा विचार करण्याची गरज रिझर्व्ह बँकेलाही वाटू लागली होती. त्याच विचाराने रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेऊन या 4ही बँकांची एक बैठक बोलावली. प्रत्येक बँकेचे चेअरमन व 2 डायरेक्टर्स यावे असे ते नियमन होते. त्याप्रमाणे ही बैठक रिझर्व्ह बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मुनियप्पन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी ही सर्व परिस्थिती सविस्तरपणे मांडली. या जागतिकीकरणाच्या झंझावाताला तोंड देऊन टिकण्यासाठी या 4ही बँकांनी एकत्र यावे आणि व्हॉलंटरी अमलगमेशन करावे असा प्रस्ताव त्यांनी मांडला. तर प्रत्येक बँकेने आपापले मत मांडायचे होते. सर्वच बँकांचे कार्यक्षेत्र, संस्कृती, खातेदार व भागधारक दख्खन पठारावरचे समानधर्मी होते. त्यामुळे त्या सर्वांना मान्य होईल अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्येकाचा स्वतंत्र अस्तित्वाचा म्हणजे आयडेंटिटीचा मुद्दा महत्त्वाचा ठरल्याने एकमत होणे अशक्य झाले. त्यात युनायटेड वेस्टर्नचे चेअरमन जोशी यांना तुम्ही बोलला नाही तरी चालेल कारण तुमची मते मला माहीत आहेतच असे मुनियप्पन यांनी सांगितले. त्यामुळे इतर 3ही बँकांची हा युनायटेड वेस्टर्नचाच डाव आहे अशी गैरसमज झाली. बैठकीत एकमत झाले नाही व नंतर हे मत त्यांनी बोलूनही दाखवले. पुन्हा भेटण्याचे ठरवूनही कोणीच उत्सुकता दाखवली नाही आणि हा रिझर्व्ह बँकेचा हा अभिनव आणि सुयोग्य प्रयत्न अयशस्वी ठरला. आज मी तिला म्हणजे डिसेंबर 2006 मध्ये मी पुस्तक लिहिलं तेव्हा आधी गणेश बँकेचे व नंतर युनायटेड वेस्टर्नचे विलीनीकरण पूर्ण झाले आहे. सांगली बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाची कारवाई चालू झाली आहे. राहता राहिली रत्नाकर बँक, तिची अस्तित्व राखण्यासाठी भाग भांडवल 300 कोटीपर्यंत नेण्याची धडपड चालू आहे. ती कितपत यशस्वी होईल, यदाकधी झाली तर पुढे एवढ्या मोठ्या भांडवल डिव्हिडंड कसे व किती देणार हा प्रश्न शिल्लकच राहणार आहे. अर्थात रत्नाकर बँक पुढे मोठी झाली आणि ती चालू आहे आता. सांगली बँक मात्र विलीन झाली. या पार्श्वभूमीवर ह्या एकूण अमलगमेशनच्या प्रयत्नाचे मूळ अधोरेखित होते. जर तो यशवंत खरोखरी युनायटेड वेस्टर्न बँक, युनायटेड डेक्कन बँक व तत्सम नावाने एकत्रीकरण 1000 कोटीच्या भाग भांडवलाची एकच बलाढ्य बँक झाली असती तर सर्वसामान्य मराठी माणसांचे हितसंबंध जोपासले गेले असते व अस्मिताही राहिलीच असती. पण ते होणे नव्हते हे खरे. फेब्रुवारी 98 मध्ये चेअरमन जोशी यांनी 10 दिवसांचा अमेरिकेचा दौरा आखला. तेथील बँकांबरोबर परस्पर संबंध, गुंतवणूक यावधीत त्यांनी त्यांचे नियोजन केले होते. त्याच दरम्यान रिझर्व्ह बँकेने बँकांमध्ये परदेशी गुंतवणूक विशिष्ट प्रमाणापर्यंत झाली तर त्या स्वागताची भूमिका मांडली होती. त्याही दृष्टीने जोशी बोलणी करणार होते. इथे अनेक बँकांना त्यांनी भेटी घेतल्या. काहींनी 20% भाग भांडवल गुंतवणूक करण्यात रसही दाखवला. त्याच काळात ग्रेग रूट या बँकांचे पद्मापन करणाऱ्या जागतिक स्तरावरील संस्थेने युनायटेड वेस्टर्नचे पद्मापन केले होते व त्यास अनुकूल दर्जाही दिला होता. जागतिक स्तराचा विचार करता असे पद्मापन होणे म्हणजे क्रेडिट रेटिंग महत्त्वपूर्ण होते. त्यासंबंधी कुतूहलाने त्यांनी एक कोणाकरता काही चौकशी केली, परंतु ते नाव मात्र समजू शकलेलं नाही. फक्त सिंगापूरमधील एका वित्त संस्थेने करायला लावली होती इतकाच खुलासा झाला. पण त्यामुळे जागतिक पातळीवर बँकेच्या कामगिरीची कोणीतरी नोंद घेत आहे समाधान मिळाले. विशेष म्हणजे जागतिक स्तरावर अपारंपरिक ऊर्जा निर्मिती म्हणजे सौर ऊर्जा, पवनचक्क्या वगैरेसाठी सवलतीच्या दरात अर्थपुरवठा करण्यात अग्रेसर असलेल्या एनर्जी हाऊस या कंपनीने बँकेशी सामंजस्य करण्यास उत्सुकता दाखवली. हे सर्व उत्साही वातावरण प्रतिसाद मानून जोशी भारतात परतले तर येथे वेगळेच वादळ त्यांची प्रतीक्षा करत उभे होते. आता आपण 98 मध्ये आले. त्या वादळाचा भाग पुढच्या आपण एपिसोडमध्ये पाहू. तोपर्यंत नमस्कार.